लोणावळ्यात नववर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेक पर्यटक जे आहेत ते लोणावळा नगरीत दाखल होऊ लागलेले आहेत। याच लोणावळ्याच्या नगरीत दाखल होणाऱ्या पर्यटकांची सुरक्षेची जबाबदारी जी आहे ती आता लोणावळा पोलिसांवर येऊन ठेपलेली आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत लोणावळा पोलीस आहेत। सर, काय सांगाल, 31 डिसेंबर निमित्त मोठ्या प्रमाणात जे आहे आता पर्यटक लोणावळ्यात दाखल झालेले आहे, कशा प्रकारे खबरदारी जी आहे ती पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आली? 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बरेच पर्यटक दाखल। आमच्याकडे पवना धरण आहे, विविध किल्ले आहेत, की पवना डॅम आहे किंवा एकविरा मंदिर आहे, या ठिकाणी पण बंगलोज वगैरे खूप लोक येतात। तर आम्ही त्या दृष्टीने पवना याच्यामध्ये कलेक्टरांचं एक नोटिफिकेशन रस्त्यामध्ये बदल केलेले आहेत आणि आम्ही पूर्णपणे चोख बंदोबस्त ठेवलेला आहे। आणि यापूर्वी आम्ही पवना धरणामध्ये जे बोटिंग वगैरे आहेत त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे। तरी माझं पर्यटकांना आव्हान आहे की त्यांनी 31 डिसेंबर कुठल्याही पाण्यात जलाशयात उतरू नये, तो गुन्हा आहे। प्रतिबंधित क्षेत्रावर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येतील आणि आमचे विविध स्क्वॉड करण्यात आलेले आहेत, ते आपल्यावरती लक्ष। रस्त्यावर उतरून धांगडधिंगा वगैरे करू नये, त्याच्यावर आम्ही त्याची कठोर कारवाई करू। आपण चौकटीत राहून लोणावळ्याच्या पर्यटनाचा आनंद घ्या आणि आपलं नववर्ष चांगल्या पद्धतीने साजरं करा, असं आमचं आपल्या नागरिकांना आवाहन आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, लोणावळा, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।